श्री स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे द लुजर्स पॉडकास्टवरती. तुम्ही ओल्ड इज गोल्ड ही म्हण तर ऐकलीच असेल, पण तसंच या ओल्डला म्हणजे या गोल्डला घेऊन काही लोक त्याचं सॅम्पल घेऊन रिमिक्स करतात. तर आज आपण असंच एका डीजे बद्दल ऐकणार आहोत. तर आजच्या पाहुण्याबद्दल आपण जाणून घेऊया. सो हॅलो यश. यश म्हणू की तुला रेलेक्स म्हणू? यश पण म्हण रेलेक्सच्या मागची स्टोरी काय आहे? ऍक्च्युली आम्ही लोअरपर्यंत एक क्लासमध्ये होतो, मी आणि माझे काही मित्र. तर आमच्या 3 लोकांचा असा एक ग्रुप होता. ते आम्ही रे नावाने ते असं बनवला होता, असंच म्हणजे टाइमपास करण्यासाठी. तर आम्ही त्या नावाखाली रॅप वगैरे करायचो. तर मग ते नाव घेऊन मी रेलेक्स हे नाव केलं. स्क्रिलेक्स नावाचा एक खूप फेमस आर्टिस्ट आहे बाहेर यूएसचा. तर तो मला खूप आवडायचा, कारण त्याची जी म्युझिक आहेत ते खूप वेगळे आहेत. म्हणजे तो एकदम वेगळीच म्युझिक बनवतो. तर मग ते 3 शब्द घेऊन आणि स्क्रिलेक्सचे हे मिक्स करून मी रेलेक्स बनवलं. असं त्याची स्टोरी आहे. सो ह्याच्यामध्ये तू कसा शिरला मी या पॉईंटला येणारच होतो, पण याची सुरुवात म्हणजे कॉलेजला असताना चालू झालेली ती. पण पुढे ह्याच्यातच तुला करिअर करायचं आहे हे तुला कसं समजलं? ही हॉबीज होती, याच्यात करिअर करायचं असं काही नव्हतं. म्हणजे हे हॉबी सारखंच मी फॉलो करत होतो. तर मार्टिन गॅरिक्सचं मी एक ट्रॅक ऐकलं होतं, जेव्हा आपली म्हणजे 10वी झाली होती त्या दरम्यान ते गाणं आलं होतं. तर ते मी फर्स्ट टाइम ऐकलं, बोललो की हे खूप नवीन काहीतरी आहे. आणि मग ते मी ऐकल्यावर मला अशी क्युरिओसिटी असायची कायम, की आपण पण काहीतरी असं बनवू शकतो का? कारण इंडियामध्ये तेव्हा असं काहीच नव्हतं. इथे ते टपोरी स्टाईल रिमिक्स वगैरेच बनवायचे डीजे. पण हे इंटरनॅशनल जेव्हा मी थोडं एक्सप्लोअर केलं, तेव्हा मला कळलं की ह्याच्यात खूप जास्त बिझनेस आहे आणि हा खूप मोठ्या लेवलवर बाहेर याचे शोज वगैरे होतात. तर मग मी ते आउट ऑफ क्युरिओसिटी मी YouTubeवर जाऊन सर्च केले की हे गाणी कशी बनतात. आणि मग मला नंतर कळलं की एक FL स्टुडिओ नावाचा एक सॉफ्टवेअर येतो, त्याच्यावर हे सगळे मोठे डीजेस जे आहेत ते म्युझिक बनवतात. तर जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी मी ते डाउनलोड केलं सॉफ्टवेअर. मग ते YouTubeवर बघता बघता मी शिकत गेलो आणि मग ते बनवत बनवत मग त्याच्यात हळूहळू करिअर बिल्ड होत गेलं तसं. कारण का तू जसं बोललास की तू तो सॉफ्टवेअर शोधला. पण लहानपणी जेव्हा आपल्याकडे विंडोज XP होता, बरोबर. तेव्हा ते बीट्स त्याच्यावर प्ले व्हायचे आणि लोकांना वाटायचं की हेच नवीन आहे. डीजे. या सो लोकांना त्याबद्दल आणि कन्सोलमध्ये तो फरक आहे तो जरा सांगशील? हो. असं आहे की कन्सोल जो आहे तो एक हार्डवेअर आहे आणि आपण जे लॅपटॉप आणि पीसीवर जे करतो सॉफ्टवेअर आहे. तर हार्डवेअर जे आहे ते तुम्ही काही जर चुकवलं तुमचं, तर ते म्हणजे काही म्युझिक थांबवू शकते ऑन द स्पॉट. बट जे सॉफ्टवेअर जे आहे त्याच्यात म्युझिक कायम प्ले होतच राहते. त्यात काय असं स्टॉप होत नाही, म्हणजे काय केलं आणि ते ऑटो प्लेवर जातं त्यात. मी तुला विचारलं आता तू करिअर ह्याच्याबद्दल म्हणजे तुला कधी समजलं असं की मला ह्यात करिअर केलं पाहिजे? आय नो तू ॲज अ हॉबी हे स्टार्ट केलंयस, पण पैसे पण आले पाहिजे. सो तुला कधी वाटलं की मी ह्याच्यामध्ये एक्सलेंट आहे आणि मी ह्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो अजून? 17 मध्ये मला पहिली डील मिळाली. तेव्हा त्यांनी $100 माझं एक गाणं विकत घेतलं. तर मी बोललो की आता सुरुवात झाली, आता आपण ह्याच्यात पर्स्यू करू शकतो हे करिअर. तेव्हा त्यांनी $100 माझी पहिली म्युझिक विकत घेतली होती. आणि त्यावेळी तू अकॅडमिक वाईज काय करत होतास? बॅचलर्सला होतो. बीकॉम. हो, बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स करत होतो. तर सोबत मी हे पण करत होतो. पण ते साइड बाय साइड चालू आहे की टोटली यांनीच ओव्हरटेक केलंयस? मी जॉब पण करतो बाय साईड. हां, आणि जॉब सोबत माझं म्युझिक पण चालू आहे. सो आता जर तुला ठरवायला लागलं की जॉब करायचा आहे की आपल्या पॅशनला पुढे घेऊन जायचं आहे, तर तो कोणाला जास्त साथ देशील? या पॉइंटला मी म्युझिक पण फुल टाइम करू शकतो, कारण तिथे चांगलं सुरू आहे माझं आता. बट कारण एक कंटिन्यू इन्कम आपल्याला हवी, तर ती जॉबच आहे जिथून आपल्याला एक कंटिन्यू मिळू शकते. तर जोपर्यंत अजून थोडं मोठं नाव होत नाही या क्षेत्रात आपलं, तोपर्यंत हे जॉब थोडे वर्षांनी करावंच लागेल असं मला वाटतं. जसं तू बोलला जॉब ते आपल्याला करायलाच लागणार आहेत. पण सर्टन पॉईंट नंतर म्हणजे आपले घरचेच आपल्याला स्वतःला बोलतात, की "अरे जॉब कर ना जरा, चांगल्या जागी जॉब कर, थोडं प्रमोशन घे." हे काय हे होतच राहणार आणि हे होतच राहणार यामागे आपलं म्हणजे पॅशन अडून जातं. तर घरच्यांना तू कसं समजवलंयस, की मी 50-50 नाही, मी हे पण 100% करतोय आणि हे तर माझं पॅशन प्रोजेक्ट आहे. ह्याला तर मी अजून माझे 1000% देतोय. तर त्याबद्दल तुझ्या फॅमिलीने तुला कसं सपोर्ट केलंय? डे वनपासून सपोर्टिव्ह आहे खूप. तर त्यांचं असं काहीच नव्हतं की तुला जॉब करायचा आहे किंवा तुला फक्त म्युझिक करायची असं. ते बोलले तुला जे करायचं आहे ते कर, तुझ्यावर आहे. बट कारण आपल्याला पण एक हे असतं की फॅमिलीला आपल्याला पण बघायचं असतं, तर मग त्यासाठी जॉब करणं हे इम्पॉर्टंट आहेच. म्हणजे म्युझिकमधनं पण पैसे येतातच, बट जॉब आहे की त्यावरनं कन्सिस्टंट एक इन्कम आपल्याला मंथली येत असते. खरं सांगू जॉबमध्ये मला झिरो इंटरेस्ट आहे. मी फक्त जातो, फॅमिलीला एक काम तेवढं करतो आणि घरी येतो. मला त्यात काहीच इंटरेस्ट काहीच नाही आहे. तर मी येणाऱ्या 1 वर्षात म्युझिकच करीन फुल टाईम. तर फॉर एक्झाम्पल एखाद्या सर्टन क्लायंटकडनं तुला ऑफर आली, पण त्यासाठी तुला ट्रॅव्हल करायचं आउट ऑफ इंडिया आणि ह्या टायमिंगला तुझे जॉबचे प्रमोशनही चालू आहेत आणि कट ऑफ चालू आहेत. फॉर एक्झाम्पल रिसेशन चालू आहे. तर तू पहिला प्रेफरन्स कशाला देशील? म्युझिकला.
आणि नक्कीच. हे घरी कसं समजवशील? कोणी आहेत ना ते काही करणारच नाहीत मला माहिती आहे. आणि आता म्युझिकमधनं चांगली इन्कम पण येते ठीकठाक, म्हणजे जॉब इतकी इक्विव्हॅलेंट मी म्हणू शकतो की येते, तर मग घरच्यांना तेवढा काही इश्यू होणार नाही असं मला वाटतं. तुझा पहिला ट्रॅक कुठला होता जो आपल्या ऑडियन्सला सांगू शकशील? पहिला ट्रॅक इंडिया नावाचा जो माझा आहे त्याच्यावर 100K वर स्ट्रीम्स आहेत आणि तो EDM सॉस या रेकॉर्ड लेबलनी मध्ये साईन केला होता फर्स्ट टाइम, आणि त्याचं फर्स्ट इन्कम मला आलं होतं. सो दिस वॉज आउट ऑफ इंडिया आउट वाला ऑफ इन्कम. इंडिया इंटरनॅशनल. आणि इंडिया आपल्या महाराष्ट्रामध्ये तुला असं म्हणजे तू कुठल्या गाण्याने फेमस झालायस? आता तू बोललास तुझे बरेच गाणे स्ट्रीम झाले. नावाचा माझा एक EP मी रिलीज केली सारेगामा म्युझिक लेबल सोबत. तर ते आता पूर्ण महाराष्ट्रात तो वाचतोय, म्हणजे गावागावात पण जे रील्स बनतायत तर ते मला पाठवत राहतात ऑडियन्स जी आहे ती, आणि मग डाउनलोड करून ते सगळीकडे प्ले होत आहे. तर खूप बरं वाटतं. मग ते ट्रॅक मी म्हणू शकतो की महाराष्ट्रात पण प्ले होत आहे. इनफॅक्ट एक छबीचा मी रिमिक्स केलं, ते आता BBC एशियन रेडिओवर पण प्ले झालं माझं. तर ते इंटरनॅशनली आपण म्हणू शकतो की ग्लोबली पण मराठी म्युझिक आता प्ले होते सगळीकडे. मराठी इंडस्ट्रीबद्दल बोलायला गेलो तर मराठी फिल्म इंडस्ट्री पण तेवढेच आता त्याला रेकग्नेशन भेटायला लागले. फिल्ममुळे जे रेकग्नेशन भेटतं तो त्या गाण्यांनाही भेटतं. आणि अजय अतुलने जे आउटस्टँडिंग वर्क केलेलं आहे, तर तसं तुझं काय म्हणणं आहे की मराठी गाणी हे इंटरनॅशनल लेवलवरती वाचतील का? ऑलरेडी वाचतात आता. जसं मी म्हटलं, आता तांबडी सामडी किती हिट झालं मोठ्या प्रमाणात. परत संजू राठोड पण आहेत, त्याच्या म्युझिक्स पण आता जातात, ग्लोबली जातात. म्युझिकवर तर गेले मला वाटतं 1 महिना ते ट्रेंडिंग करते. त्या नवीन गाणं जे आहे सुंदरी नावाचं ते. इव्हन माझं आता जे छबीदारचं गाणं आहे ते अनएक्सपेक्टेड होतं, ते त्यांनी BBC एशियन रेडिओवर प्ले केलं. म्हणजे UKमध्ये ही गाणी प्ले होत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी असं मला वाटतं. आणि येणाऱ्या काही वर्षात अजून खूप गाणी प्ले होतील होपफुली, असं मी. आणि तुला ह्या मराठी गाण्यांमध्ये म्हणजे जे सॅम्पल उचलायला लागतात, सॅम्पल तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्हाला वाटत असेल मराठी गाणं एक आवडलं, उचललं आणि ते काम केलं, त्याच्यात ते बीट्स मिक्स केले, तर हे त्यांचं डिझाईनचं काम आहे. पण ते सॅम्पलसाठीही तुम्हाला कॉपीराईट्स द्यायला लागतात किंवा कधी कधी ते सॅम्पल विकत घ्यायला लागतात. तर असं हे सॅम्पल घेणं सोपं आहे की कठीण आहे? बेसिकली कसं असतं ना, की आपण जेव्हा कुठल्या गाण्याचं सॅम्पल घेतलं आणि म्युझिक बनवलं, तर म्युझिक बनवू शकतोस तू. बट तुला ते ऑफिशियली जर रिलीज करायचे किंवा आपल्याला लायसन्स लागतात, तर ते लेबलकडे असतात फक्त. जोपर्यंत आपण एक गाणं बनवून ऑफिशियली रिलीज नाही करत, तोपर्यंत त्याला आपण बूटलेग म्हणतो, म्हणजे अनऑफिशियल रिमिक्स. जेव्हा आपण ऑफिशियली ते रिमिक्स करतो, जसं सारेगमनी माझी 6 गाणी एकत्र त्यांनी हे केले, साईन केली माझ्याकडनं, तर ते आता ऑफिशियल रिमिक्स आहेत. मग त्या गाण्यावर माझं पण नाव आहे आणि सोबत आशा भोसलेजी, उषा मंगेशकर, हे सर्वांची नावं आहेत त्या गाण्यावर, तर ते ऑफिशियली रिलीज झालं. ओके, हे तर रिलीजचा पार्ट तर झालंच. आता आर्टिस्ट बरोबर येतोय. आर्टिस्ट पण तेवढेच सपोर्ट करतात का? म्हणजे एक बिग प्रोड्युसर आहे. आर्टिस्टला म्हणजे कसं असं बोलायला नको, पण काय काय आर्टिस्टला इगो असतो, की मी गाणं गातोय, हा गाणं पूर्ण टोटली माझं आहे आणि मी या गाण्याला ओव्हरटेक करतोय. तर ते ॲज अ इंडिव्हिज्युअल पर्सन चालतात की टीमला घेऊन चालतात आर्टिस्ट? तसं कोण असं आर्टिस्ट आहे का? ते आता नाव नाही घेता येणार इंडस्ट्रीमध्ये, कारण इंडस्ट्री खूप मोठी आणि ते ॲक्च्युली व्हेरी पण करतं आर्टिस्ट टू आर्टिस्ट, की कशा पद्धतीने कामं करायचे. तर आता आम्ही जसे आहोत, आता इलेक्ट्रॉनिक म्युझिक जे मराठीत करतात ते सगळे सपोर्टिव्ह आहेत. आता माझा एक शो पण आहे नेक्स्ट वीकमध्ये, MVP नावाचा, मराठी वाजलंच पाहिजे. त्यात सगळे मराठी आर्टिस्ट, आणि मला वाटतं हा इंडियामध्ये फर्स्ट टाइम होत आहे ज्यात सगळे मराठी आर्टिस्ट येणार आहे, आणि खूप मोठ्या लेवलवर होणार आहे हा शो. माझा अजून एक जो प्रश्न होता तो म्हणजे की बॉलिवूड बेटर आहे की आपली मराठी इंडस्ट्री बेटर आहे म्युझिकल वाईज? बॉलिवूड इज डिरेक्टेड बाय डिरेक्टर्स, म्हणजे डिरेक्टर एक एम देतो आपल्याला की अशा पद्धतीची गाणी बनवायची आहेत. म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्री पण तशीच चालत असेल असं मी अजून करतो, कारण फिल्म इंडस्ट्रीत मी कधी गाणी बनवली नाहीयेत. बट इंडिपेंडेंट म्युझिक जर आपण कम्पेअर केलं ॲज बॉलिवूड म्युझिकसोबत, तर मला असं वाटतं की जे इंडी म्युझिशियन्स जे आहेत ते तुला मनाला जे येईल तसे तू म्युझिक बनवू शकतो यात. तसंच लिबर्टी देतात, तर जास्त लिबर्टी मला तर वाटतं सिंगर्स आर्टिस्टपेक्षा रॅपर्सकडे असतात. कारण का रॅपर्सला बीट ही कंपल्सरी पाहिजेच, कारण का त्या बीटवरती तो राईट करून जातो. हवंय ते त्यांना बोलता पण येतं त्यांना. तसं रॅपर्समध्ये तू म्हणजे दिल्ली सीन तर फॉलो करतच असेल, आणि आपल्या मराठी सीनमध्ये मला एवढे आयडिया नाहीये. मी फक्त कामखारीचं गाणं ऐकलेत, देन संबाटा डॉन ऐकलंय आणि MC गावठी. तर असे मराठी आर्टिस्ट कुठले जे रॅपर्स ज्यांच्याबरोबर तू कोलॅब केलंयस? अरिजित नावाचा आपला एक मराठी रॅपर आहे, तो खूप मस्त रॅप करतो. त्याच्या रंपाट फिल्म एक आपली आली होती खूप वर्षापूर्वी मराठी, त्यात पण त्यांनी रॅप केलं आहे. आणि आमचं एक गाणं आहे आवाज फक्त आपलाच या नावाचं, तर ते अजून आउट नाही झालंय, पण ते आम्ही शोजमध्ये लाईव्ह वाजवतो, तर ते आता येणाऱ्या थोड्या दिवसात आम्ही रिलीज करू. तर तो एक मस्त आर्टिस्ट आहे, म्हणजे सर्वांनी त्याला चेक केलं पाहिजे असं मला वाटतं. अरिजितला तुम्ही चेक करा. आणि सोबत श्रेयस सागवेकर म्हणून एक रॅपर आहे, तो मला खूप आवडतो, माहिती जे रॅप नेक्स्ट लेवल आहेत. तर तुम्ही तांबडी चांबडी तर नक्कीच ऐकलं असेल असं मी अज्युम करतो. तर ते तांबडी चांबडी जे आहे ते गाणं त्यांनी बनवलंय, तर ते खूप मस्त रॅपर आहे तो एक. सो रिलॅक्स.
तुझ्या करिअरबद्दल थोडं सांगशील, म्हणजे त्याच्यामध्ये हायलाइट तुला, म्हणजे जो क्षण होता तो अजून पण या क्षणापर्यंत लक्षात आहे? 2014 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा म्युझिक बनवायला सुरू केलं, तेच मला वाटतं माझ्या आयुष्यातले सगळ्यात चांगले दिवस आहे. कारण ते शिकता-शिकता जी म्युझिक बनते आधी आणि जी प्रोसेस आपण फॉलो करतो थ्रू आउट द फेज ते, तर ती मला वाटतं खूपच एक चांगले म्हणजे मेमरी आहे माझ्यासाठी. कारण आता तर म्युझिक म्हणजे असं बसलं की बनतेच. कारण आता सवय झाली आहे ती, म्हणजे एक तो आपल्या डेलीचा जो म्हणतो रुटीन, तसा तो एक रुटीन आहे. पण जेव्हा मी ते शिकत होतो स्टार्टिंगला जे चुका व्हायच्या, म्हणजे काहीतरी ऑफ की बनते ट्रॅक किंवा मग चुकीचं काहीतरी बनतं. पण आपण तरी पण प्रयत्न करतो की काहीतरी बनेल आउट ऑफ अ सर्टन एक एलिमेंट. तर मग ते जे होते ते मला वाटतं सर्वात चांगले दिवस होते आणि ती एक मेमरी आहे माझ्यासाठी अजूनही. तू बोललास की काहीतरी बनेल, एखाद्या चुकीपासून काहीतरी होईल. पण असं कुठला एक ब्युटिफुल डिझास्टर आहे का? म्हणजे जे आठवून असं वाटतं की अरे हे व्हायला नाही पाहिजे होतं, पण झालं, पण ते ब्युटिफुली डन झालं. मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की इंडिया नावाचा जो ट्रॅक मी बनवला, तो ॲक्चुअली असंच एक मेलडी मी आधी बनवली होती. पण माझं असं की विचार नव्हता की त्यावर हे ट्रॅक आहे ते पूर्ण बनेल. लाइक आपण एक 20 सेकंड, 30 सेकंड्सचं एक मेलडी बनवतात सगळे म्युझिशियन्स आणि ते साइडला ठेवून देतात आपल्या एका बँकमध्ये. तर मी ती एक बनवून ठेवला होता तो एक प्रोजेक्ट आणि म्हटलं की बघूया आता थोड्या दिवसांनी परत स्टार्ट करूया याच्यावर काम करायला. आणि मग तो बनता ते गाणं इतकं सुंदर झालं की ते यूएसच्या एका लेबलने ऐकलंय, त्यांनी मला डायरेक्ट मेल पाठवला की यू वुड लाईक टू साइन दिस ट्रॅक वगैरे. आणि बोललो की ठीक आहे, बघूया ना, साइन आता करायचं म्हणतात तर करून टाकू आपण साइन. आणि मग केल्यावर त्यांनी 3 महिन्यात मला त्या गाण्याच्या रॉयल्टीजपासून त्यांनी $100 पहिल्यांदा वाढवलं. घरचे पण खुश झाले की बोलले की अच्छा, ह्याच्यातनं पैसे येतात आपल्याला. आणि हे माझ्या कॉलेजच्या बॅचलर्सच्या टायमाची गोष्ट आहे. तर मग तेव्हा तर म्हणजे मुलं काही कमवत पण नाहीत. मग माझ्या म्युझिकची साइड इन्कम तेव्हापासून हळू सुरू झाली होती. इव्हन मी घोस्ट प्रोडक्शन पण करायचो. म्हणजे घोस्ट प्रोडक्शन एक असा टर्म आहे की सपोज एक मोठा डीजे असेल कोण, तर आपण त्यासाठी म्युझिक बनवतो. फॉर एक्झाम्पल एबीसी नावाचा एक डीजे आहे, तो कंटिन्यू टूरवर असतो. पण त्याला म्युझिक बनवायला वेळ नाहीये. बट त्याला काहीतरी त्याच्या ऑडियन्सला द्यायचं पण आहे एव्हरी मंथ. तर मग तो काय करतो, तो स्वतः तर म्युझिक बनवू शकत नाही, कारण का तो टूरवर असतो कायम. तर मग तो जे असे अपकमिंग म्युझिशियन्स आहेत, फॉर एक्झाम्पल मी तेव्हा अपकमिंग होतो. तर मग तो मला असे कॉन्टॅक्ट करायचे काही डीजेस की आमच्यासाठी तुम्ही रिमिक्स वगैरे बनवाल का वगैरे. तर मी म्हणायचो हो. मग त्याच्या थ्रू पण पैसे आपल्याला देतात. बट इतकंच असतं की त्यावर आपलं नाव येत नाही. कारण ते मी बनवणार एक प्रोडक्ट, बट ते लोकं त्यांच्या नावावर तो प्रोडक्ट विकणार असं. पण म्हणजे तू बाय प्रोडक्ट बनवतोय, पण त्याचा सोल राईट्स ते म्हणजे मेन ओनरकडे आहे. जो मोठा डीजे आहे त्याच्याकडेच आहे. फक्त ॲज ए तू त्यांच्यासाठी एक ॲक्ट करतोय, थर्ड पार्टी पर्सन. म्हणजे मी त्यांच्यासाठी गाणं बनवून देतोय, पण ते त्याला आणि माझ्यातच राहते ही गोष्ट, की मी गाणं त्याच्यासाठी बनवतोय, बट लोकांना हे माहीत नाही की ते गाणं मी बनवलंय. तर असे बॉलिवूडमध्ये पण खूप चालतात. म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत पण असतं, मी नाव नाही घेऊ शकत आता ऑन रेकॉर्ड, बट असे बरेच म्युझिशियन आहेत आणि डीजेज आहेत जे स्वतः म्युझिक नाही बनवत. त्यांच्यासाठी एक थर्ड पर्सन असतो जो म्युझिक बनवतो. म्हणजे गोस्ट रायटर हा टर्म खरा आहे. जो टर्म आहे तसा घोस्ट प्रोड्युसर एक टर्म आहे. ओके, हो. तर मग आम्ही असे जे मोठे डीजे आहेत त्यांच्यासाठी म्युझिक बनवतो. मग ते एक सर्टन अमाउंट असतात, ते पे करतात म्युझिशियन्सला आणि मग ते ॲज अ त्यांनी बनवलं असं ते हे करून रिलीज करून टाकतात गाणं. ओके, म्हणजे तुला एन्क्लोज नसतं करायचं की हे तुझी प्रॉपर्टी आहे. बरोबर, हो. प्रॉपर्टी, पण ही प्रॉपर्टी त्यांचीच राहते. त्यांची राहते. बनवली असेल. बनवतो आपण, पण ती त्यांची राहते. हो. त्याच्यावर आपले शेअर पण नसतो. मग ते जी इन्कम त्यावर जनरेट होणार तर तेच घेणार. त्या शेअरिंगचा जो पॉइंट आलाच, मला काय म्हणायचं होतं की आता एखादा सर्टन ए पर्सननी जो ट्रॅक प्रोड्यूस केला आहे, बी पर्सनने त्यावरती सोल राईट्स घेतलेले आहेत आणि सी पर्सन तो त्याला पब्लिश करतोय. तर तसं तू इंडिव्हिज्युअल तुझ्या इनिशियल स्टेजला म्हणजे हायलाइट्स प्रमाणे मला कसं सांगशील, तू स्वतःचे बीट्स प्रोड्यूस करायचं आणि त्याला पॉप्युलराइज कसं करायचंस? तेच मी जसं म्हटलं, की मी गाणं बनवायचं SoundCloud नावाची एक साईट आहे म्युझिशियन्ससाठी. याच्यावर आपण गाणे आपले अपलोड करू शकतो. जसं YouTube एक व्हिडिओसाठी प्लॅटफॉर्म आहे, तसं म्युझिकसाठी एक हे आहे. SoundCloud नावाचा प्लॅटफॉर्म आहे. तर त्यावर मी माझी गाणी बनवायचो, रिमिक्स वगैरे अपलोड करायचो. मग लोकं कमेंट करायची, की "अरे वाह! नाईस" वगैरे. मग डाउनलोड मिळेल का या गाण्यावर वगैरे. तर तसंच इंडिया गाणं हे माझं साइन झालं. मग तेव्हा माझे त्यांच्यासोबत चांगले कॉन्टॅक्ट बनले. EDM सॉस जी कंपनी आहे तिच्या ओनरसोबत. मग मी दुसरं गाणं बनवलं काश्मीर नावाचं. ते मी त्याला पाठवलं. ते पण त्याला खूप आवडलं. मग असं करत मला वाटतं मी 4 ते 5 गाणे त्यांच्यासोबत साइन केलेत मी. साइन केलेस, पण ह्यानंतर म्हणजे तुला फर्स्ट जो स्टेज कोणी प्रोव्हाईड केला, की तो स्वतःला तुला असं म्हणजे हिसकावून घ्यायला लागला, की मी परफॉर्म करू शकतो या स्टेजवरती. तर असं फर्स्ट टाईम कुठला तुझा स्टेज परफॉर्मन्स होता? डीजे चेतससाठी मी ओपन केलं होतं. तर माझे एका म्युझिक नाही म्हणू शकत, मॅनेजमेंट कंपनीने ऐकलं होतं. तर त्यांनी मला विचारलं होतं, की आम्ही तुझी गाणी असे बघितले Facebookवर वगैरे, तुला एक यूएसच्या कंपनी साइन केलंय. तर मग तुला ओपन करायला आवडेल का? तर ओपनिंग ॲक्ट असा असतो, की मेन स्टेज जेव्हा असतो म्हणजे मेन आर्टिस्ट त्याच्या आधी 2-3 ओपनिंग ॲक्ट्स असतात.
तर त्यांनी मला तेव्हा ऑफर केली होती की डीजेचे त्यासाठी तू प्ले वगैरे करशील का. तर त्या टायमाला इनिशियल स्टेजवर पैसे पण नाही मिळत. तर ते बार्टर सिस्टम सारखं असतं की आम्ही तुला स्टेज प्रोव्हाइड करू आणि तू येऊन प्ले कर. तर मी म्हटलं की ठीक आहे चालेल, कारण तेव्हा तर मी कॉलेजमध्ये होतो आणि म्युझिकपासून मला पैसे यायचेच, पण शोसाठी ते म्हणाले होते की नाही काय मिळणार. तर मी म्हटलं ठीक आहे की स्टेज जर आपल्याला मिळतो तर आपण परफॉर्म करूया. तर तेव्हा मी हाफ एन आवरसाठी माझा फर्स्ट सेट प्ले केला होता आणि तेव्हा लोकांची रिएक्शन पण खूप चांगलं, तर मला खूप चांगलं वाटलं. तो माझा पहिला परफॉर्मन्स. आता हे तर झालं तुझं परफॉर्मन्स. पण जेव्हा तू पहिल्यांदा परफॉर्म केलास किंवा आताही तू परफॉर्म करतो, तो एक नर्वसनेस असतो की तो कॉन्फिडन्स असतो की या आय ओन दिस स्टेज अँड आय एम द पर्सन हू इज परफॉर्मिंग नाऊ, असा ॲटिट्यूड आहे की थोडा तो नर्वसनेस असतोच? ओपनिंग मी करायचो दुसऱ्या आर्टिस्टसाठी तेव्हा इतकं काही वाटायचं नाही, कारण तेव्हा ओपनिंग ॲक्टच्या वेळी क्राऊड कमी असतोच. म्हणजे जेव्हा क्राऊड असतो, कारण ओपनिंग ॲक्ट असा असतो की त्यांना आपल्याला फक्त जरा नाचवायचं असतं आणि मेन स्टेजच्या वेळी पूर्ण क्राऊड भरतो क्लबमध्ये. आता मी मेन स्टेज करतो, कारण आता माझ्या नावावर शोज विकले जातात. म्हणजे किटीचुला मी केला, मग आता होळीचा शो केला. तर आता मला थोडं स्टार्टिंगला 15-20 मिनिटं स्टार्टिंगला नर्वसच फील होते, म्हणजे जेव्हा मी स्टेजवर चढतो. कारण ही लोकं आपल्यासाठी आलेत, म्हणजे 500 लोकं, 1000 लोकं. आता होळीच्या शोला 5,000-6,000 लोकं होते. तेव्हा पण थोडं मला स्टार्टिंगला असं वाटलं, की काही जर चुकलं आपल्याकडनं तर सगळी लोकं नाचायची थांबतील. कारण एक रॉंग बटन जरी क्लिक झालं, तर लोकं थांबणार. तर असं नाही झालं पाहिजे. तर मग थोडं स्टार्टिंगला वाटतं, बट एकदा सेट झालो आपण, जसं एक क्रिकेटर पिचवर सेट होतो, त्याच पद्धतीने. तर एकदा जसं सेट झालं स्टेजवर, की मग फुल तोडफोड करायची. मग बघायचं नाही मागे पुढे, तसं असतं. बोललास की म्हणजे चुकीच झाल्या नाही पाहिजे अशा मोमेंटला. पण तुझ्याबरोबर एक आर्टिस्टही असतो त्याबरोबर डीजे करताना. तर त्याच्या चुकीमुळे असं कधी झालंय की ह्यानी चुकी केली आता की मला सांभाळायला लागते? तर ह्याला आपण B2B सेट म्हणतो. म्हणजे तेव्हा एका स्टेजवर 2 आर्टिस्ट परफॉर्म करतात. म्हणजे सपोज तू पण प्ले करतोस माझ्यासोबत आणि मी प्ले करतो. तर एक गाणं तू तुझं वाजवायचं, एक मी माझं वाजवणार. तर मग 2018 मध्ये मी जेव्हा बँटाला शो केला होता, त्यात एक आर्टिस्ट होता, नाव नाही घेणार मी, बट तो असं चुका करत होता कंटिन्यू. त्याची पण चूक मला सुधारावी लागत होती आणि सोबत मला माझं पण ट्रॅक प्ले करायचं होतं असं. तो जो को डीजेने केलं त्याच्या म्हणजे चुकीमुळे तो तुला सांभाळायला लागला. असे बऱ्याच वेळा होतं की हे डिपेंड करतं की B2B सेट तू किती वेळा करतो. आता मी B2B साठी जातच नाही. मला वाटतं लास्ट सेट मी B2B केला होता शेवटचा 1 तास मध्ये. कारण जरी आपण म्हटलं महाराष्ट्रात आहे, त्यांना मराठी म्युझिक तितकी फॅमिलियर नाहीये जितकी आपले मुंबई आणि पुण्याच्या लोकांना आहे. कारण तिथे मराठी लोकं पण हिंदीतच बोलतात. जर तू कधी नोटीस केलं असेल, तुझा कोण मित्र असेल तर जे एकदम फेमस गाणे जसे अप्सरा आली हे त्यांना माहिती, ह्याच्यावरती नाचतील. पण आता बाकी आशा भोसलेजींचं ट्रॅक आहे, परत उषा मंगेशकरचं, हे त्यांना बिलकुल नाही माहिती. तर मग ते असे उभे राहतात वगैरे. मग तिकडचा क्लब ओनर आला, बोलला की तुमची गाणी खूप चांगली आहेत, बट ह्यांना गाणी कळतच नाही. तर तुम्ही बॉलिवूड प्ले कराल का? आणि मी ॲक्च्युअली गेलो होतो मराठी शोसाठी, सोलो मराठी शो. तर बोललो, तर मराठी शोमध्ये बॉलिवूड कसं प्ले करायचं? मग बोलला आमचा एक डीजे आहे, जो त्यांचा डीजे असतो क्लबचा. तो बोलला की तुम्ही ह्याच्यासोबत B2B कराल का? म्हणजे शेवटचा 1 तास वगैरे, कारण तेव्हा फुल पीकवर असतो क्राउड एकदम. मी बोललो की चालेल. मग तेव्हा तो एक गाणं बॉलिवूडचं प्ले करत होता आणि एक गाणं मी मराठीचं असं. तर तू बोलला जसं की ऑडियन्सला तितकंच कळत नाही. तशी ऑडियन्स आपल्या मुंबईमध्ये असेल, ऑल ओव्हर इंडिया तर असणारच. कोण ना तरी म्हणजे निंदाकाचे घर असावे शेजारी. तसं म्हणजे काही जे ओल्ड एज आहेत त्यांना ह्याच्यातलं सिस्टम कळत नाही. त्यांना सिंपल क्लासिकल म्युझिक हवं. तर असं कोण आलाय तुझ्यासमोर, तुला बोललाय की "अरे, हे काय फालतूगिरी करतोयस? चांगली गाणी वाजव, चांगलं हे कर." असं कोण आलंय का असं एक्सपिरियन्स? आवाज फक्त आपल्याच या नावाखाली मी किडीसूला एक शो केला होता. तर तिथे एक गुजराती कपल होते आय गेस. तर ती सारखी मुलगी पण येत होती आणि तो एक मुलगा होता, तो पण येतो. बोलतो की हिंदी गाणं लगाव. मी बोललो शो तर मराठीसाठी आम्ही अरेंज केलाय. तर हिंदी गाणी कशी वाजवणार आम्ही? तर ते बोलत नाही, नाही हिंदी लावा. मी बोललो नसेल ऐकत तुम्ही निघून जा बाहेर. कारण 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 100% जी लोकं आली होती ती सगळे मराठी गाण्यासाठी. तर 2 लोकांसाठी मी हिंदी नाही लावू शकत ना. आणि जर आम्ही महाराष्ट्रातच जर मराठीला त्यांनी प्राधान्य नाही दिलं, तर आपण कसं कसं होणार आपलं म्युझिकचं? तर मी म्हटलं की नाही, मराठीच वाजणार इथे. एक सिच्युएशन तुला देतो. तुला बोलणाऱ्याला तू मराठी गाणी वाजवतं ते आवडतंय. पण ऑडियन्स ते बोलतायत की आम्हाला मराठी ऐकायचंच नाहीये. सो ह्या सिच्युएशनला तुझा काय स्टँड असेल? मग मी वॉकआउट करीन स्टेज. सरळ वॉकआउट. मी दुसरे प्लेस नाही करत आता. मी आधी करायचो बॉलिवूड आणि ट्रॅप म्युझिक, डबस्टेप वगैरे, बट आता कंप्लीट माझा फोकस मराठी म्युझिकवरच आहे. ती म्युझिकवरती आलास. पण ही गाणी सिलेक्ट करताना म्हणजे तुला ती वाइब कशी सेटअप होते? की हा गाणं मला छान वाटतंय आणि हा गाणं उद्या जाऊन बर्स्टही होऊ शकतो किंवा माझं पोटेन्शियल आहे की माझ्या म्युझिकमुळे इतर लोकांकडे तो जाईल आणि त्याच्यावरती अजून मला पॉप्युलॅरिटी गेन करता येईल. तर गाण्यामागच्या सिलेक्शनची प्रोसेस काय आहे? आपण लहानपणापासून गाणी ऐकतो, जे आपल्या घरी लागतात, मराठीचे रेडिओवर लागतात, रेशमाच्या रेगानी वगैरे.
मग एक लाजरा न साजरा मोकळा आहे. तर आपण आधीपासून ऐकतो. तर मी सहज एक गाणं असं आधी रिमिक्स केलं रेशमाच्या रेगानी आणि माझा मित्र मॅनेज करत होता रोहित नावाचा. मी त्याला शेअर केलं आणि ढगाला लागली कळ ही 2 गाणी. तर तो बोलला, "हे खूप मस्त साउंड करतंय." म्हणजे मराठी क्लासिकल नाही म्हणू शकत. मराठीचे विंटेज जे ट्रॅक्स आहेत एकदम जुने 80s, 90s मला 70sची असतील ही गाणी आणि आता आपण 20-25 ची म्युझिक हे 2 आपण एकत्र एका एलिमेंटमध्ये आणतोय. ते खूप काहीतरी वेगळा साउंड करतं. तर मग तो बोलला, की "हे खूप चांगलं साउंड करतो. अजून अशी 6-7 गाणी एकत्र बनव. आपण एक शो ठेवूया." तोच आवाज फक्त आपला तो शो आम्ही त्याच्या अंडर केला होता. मग अशी फेमस जी गाणी झाली. मग या रावजी, बसा भाऊजी, जी लावणीची ट्रॅक्स आहेत, ज्यावर लोकं अजूनही नाचतात. मग त्याला आपण अजून इलेक्ट्रॉनिकमध्ये जर आपण बनवलं तर त्याच्यावर अजून खूप लोकं नाचू शकतात कारण त्याचा BPM खूप हाय असतो. तर मग अशी मी गाणी ही चूज करतो आणि मग ते त्याप्रमाणे मी बनवतो. फ्रिक्वेन्सीज जसं तू बोललास की मॅटर करतात गाणी. फ्रिक्वेन्सी मॅटर करतात. सो एका क्लोज स्टेजमध्ये परफॉर्म करणं वेगळं आहे आणि एका ग्राउंडमध्ये परफॉर्म करणं हे वेगळं आहे. सो बेटर तुला कुठलं म्हणजे ट्रान्झिशन काय आहे तुझ्यासाठी बेटर परफॉर्म करणं? फेस्टिव्हल शो जास्त आवडतात. म्हणजे कोणी विचारलं तर मी फेस्टिव्हल शोसाठीच सो ओपन ग्राउंड असं ओपन तुला. ग्राउंड हो. ओपन ग्राउंडमध्ये पण बरेच सेगमेंट आहेत. काय-काय रेव्ह पार्टीज करतात, काय-काय हाऊस पार्टीज करतात. आता सध्या तर नवीन ट्रेंड निघालाय, लग्नाला डीजे वाजवतात. तर तू ह्यांच्यामध्ये किती अपोजला आहेस आणि किती म्हणजे ह्याच्याबरोबर तू चालून चाललाय साइड बाय साइड त्यांच्यावर? आता मी तर असे पर्सनल इव्हेंट्स मी करतच नाही. म्हणजे मी जे करतो ते एक तर फेस्टिव्हल इव्हेंट्स करतो किंवा क्लब शोजच करतो. तर आणि बाकीच्या इथे पण जे जसं तू म्हणालास, की लग्नात वगैरे वाजतात. तर आता प्रत्येक डीजेचा एक फॉर्म आहे राइट, की आता सगळेच म्युझिक नाही बनवत सगळे डीजे. काय-काय फक्त प्ले करतात. तर त्यांना पण बिझनेस हवाच काही ना काही. मग ते लग्नात वगैरे वाजवू शकतात. मग विसर्जनला वगैरे. तर मग त्या पद्धतीने तो एक बिझनेस फॉर्म करू शकतो. बट मी जे आहे पर्सनली ते मी क्लब शो आणि माझा फोकस जो आहे तो स्टेडियम म्हणजे आपण जसं म्हणतो ओपन एअर शो त्याच्यावरच आहे. तर मी पर्सनली तेच प्रिफर करतो करायला. तो फेमस रफ्ताचा डायलॉग ऐकला असशील, "क्या रॅपर्स पैसे कमा पा रहे हैं." तसं बीट प्रोड्युसर पैसे कमवतायत का? खूप जास्त. जॉबपेक्षाही जास्त. फॉर एक्झाम्पल रेंज सांगू शकशील अॅन्युअली? म्हणजे काही-काही 50,000च्या वर पण जातात, काही-काही लॅक्सच्या वर पण जातात. डिपेंड करतं की कुठल्या लेव्हलवर कोणता प्रोड्युसर बीट आहे ते हे करतोय, सेल करतोय आणि तो स्वतः कुठल्या लेव्हलवर आहे म्युझिशियन त्या फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर पर्सन आहे त्याच्याकडे काही झिरो इन्व्हेस्टमेंट तो चालू करू शकतो. हो, विथ झिरो इन्व्हेस्टमेंट कारण तुम्हाला फक्त लॅपटॉप आणि एक हेडफोन लागतो स्टार्टिंगला. त्या व्यतिरिक्त काहीच नाही. तू सध्या ती क्लिप बघितली असेल नाही त्याची तो म्हणजे माईकच्या समोर ते चाय टाकायचे ते घेऊन तो बोलायचा. इनिशियली सगळे तसेच सुरू करतात. तर म्हणजे ओके. विथ लो इन्व्हेस्टमेंट वगैरे म्हणजे पैसे जरा तसे स्टुडिओ गिअर्सवर आपण अपडेट करू शकतो. ती कशी म्हणजे इन्व्हेस्टमेंट होती स्टार्टिंगला की तो सिंपल लॅपटॉप होता. त्याच्यावर मी एक सॉफ्टवेअर जो सांगितलं ते डाउनलोड केला आणि एक हेडफोन होते बेसिक. तर त्याच्यावरनं बेसिक सुरू केलं बनवायला आणि मग नंतर त्याचे पैसे येत गेले. तर मग स्टुडिओ गिअर्सवर इन्व्हेस्टमेंट करत गेलो मी. मग त्याने अजून आउटपुट आपला बेटर येतो. प्रोडक्शन लेव्हलवरती जो झिरो इन्व्हेस्टमेंट तू बोललास, तेच जर त्याला मार्केटिंग करून पॉप्युलर व्हायचं आहे, स्वतःची गाणी म्हणजे इंडिया सोडून बाहेर पण घेऊन जायचे, तर तो कसा घेऊन जाणार विथ झिरो इन्व्हेस्टमेंट? Instagram रील्स आता या टायमाला सगळ्यात बेस्ट आहे, की ज्यांनी फ्री मार्केटिंग मी म्हणू शकतो त्याला. कारण आता तुम्ही जर चेक केलं असेल तर बऱ्याच लोकांचे रील्स असेच पॉप आउट होतात. आपल्या फीडवर जे आहेत ते बरेच पॉप आउट होतात रील्स जे आहेत ते. तर मी म्हणू शकतो म्युझिशियनसाठी रील्स हे बेटर प्लॅटफॉर्म आहे. रील्स हे बेटर एक प्लॅटफॉर्म तर आहेच. आता तू मध्ये बोलताना सारेगमाबद्दल पण बोललेलास, तर त्या सारेगमाचं तू जरा सांगशील त्यांच्याबरोबर तू कसा कोलॅब केलायस? तर मी मगाशी रोबिकचं जे नाव घेतलं रोबिक शेट्टी तर मी त्याला माझी 5 गाणी जी आहे ती पाठवली होती. तर त्याला ती खूप आवडली. सारेगावमध्ये त्याचा एक मॅनेजर मित्र आहे. तर त्याने ही गाणी त्यांना फॉरवर्ड केली. तर त्याने विचारलं की त्याला की हा रिलेश नावाचा एक आर्टिस्ट आहे त्याला आपण साईन करू शकतो का? आणि मग त्यांनी ती गाणी ऐकल्यावर ते म्हणाले की ही गाणी खूप चांगले साऊंड करतात. आपण नक्कीच त्यांना साईन करू शकतो. आणि मग त्या पद्धतीने जे माझा पहिला EP आहे तो साईन झाला. पहिलं EP तुझं तसं साईन झालेलं. आता सारेगम. सो त्यांच्याकडे बरेच असे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. तर रिसेंटली मी हसल शोला तो फॉलो करायचो. मला त्यांचा कॉन्सेप्ट खूप आवडलेला, जे रफ्तारने इंट्रोड्यूस केलेला आणि जे बादशाहने पॉप्युलराईज केला सीझन 2 पासून. तसं कुठला एक रॅपर तुझ्याकडे आला आणि बोलला की मला असं बीट प्रोड्यूस करायची आहे. तर त्यासाठी तू त्याला कसं अप्रोच करशील? मॉनिटरी अप्रोच करशील की बार्टर अप्रोचच राहील तो? आणि डिपेंड करतं की आर्टिस्ट कोणत्या लेव्हलवर आहे. जर खूप फेमस आर्टिस्ट असेल तर मग आपण मॉनिटरी करू शकतो. हो आणि जर मिड आर्टिस्ट आहे तर मग बार्टरवर होतं कारण मग ते स्प्लिटवर चालतं पूर्ण जे आहे. एक्झाम्पल आता रॅपर आहे. तर रॅपरचं काय असेल की तो त्याचं गाणं आहे, तो त्याची EP रिलीज करणार
बीटवरती तो फक्त राईट करणार आणि स्वतःला तो पुढे घेऊन जाणार. तर यामध्ये तो कमवतो, असं नाही की काही कमवत नाही. रॅपर्स बरेच कमवतात. बरोबर. तर त्यामध्ये बीट प्रोड्युसरला किती त्याचा हिस्सा किती असतो? मग या केसमध्ये बीट प्रोड्युसर आधीच पैसे घेतो रॅपरकडनं. फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो आपण की 10,000ला एक बीट विकू शकतो, 20,000 30,000 हे डिपेंड करतं आर्टिस्ट टू म्हणजे आर्टिस्ट. pre-decided असतं. डिसाइडेड असतं. हो, आता प्रत्येकाला प्रत्येकाची रेंज माहीत असते की हा XYZ जो आर्टिस्ट आहे तो कुठल्या लेवलवर शो करतोय, मग त्याची किती फॅन फॉलोईंग आहे, हे सगळं मॅटर करतं. त्याप्रमाणे त्यांचे पैसे पण डिसाइडेड असतात. हे तर माझं एक तो डाऊट तर तू क्लिअर केलास. असं म्हणजे तुझं इन्स्पिरेशन कोण आहे ह्या बाबतीत, किंवा कुठला असं रॅपर आहे ज्याच्याबरोबर तुला बीट प्रोड्यूस करायचे आहे त्याच्यासाठी, इंटरनॅशनली ऑर इंडियन? तर ग्रॅव्हिटी नावाचा रॅपर तुला माहितच असेल, तो हसलमध्ये. हसल सीझन 2 त्याच्या आधी आम्ही एक गाणं बनवलं होतं आणि ते गाणं आम्ही बनवून ठेवलं होतं, बट ते बँकमध्ये गाणं तसंच आहे अजूनही आणि आम्ही ते रिलीज नाही केलं. सो ते गाणं आता पण अनरिलीज आहे, बट त्यासोबत माझं कोलॅब आहे ते झालंय. सारेगमा तू बद्दल सांगितलंस, त्यांच्याबरोबर डील साईन करताना त्यांचे म्हणजे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स असतात का, की जे प्रेशराईज करतात, किंवा तुला प्रेशर फील होतं का त्या बाबतीत? नाही, माझ्यासोबत तर इझिली सगळं झालं होतं. म्हणजे मी त्यांना गाणी जी आहेत ती फॉरवर्ड केली, मग त्यांनी मला त्यांच्या हेड ऑफिसवर भेटायला बोलावलं होतं, की त्यांच्या मॅनेजरने, आणि त्यांनी एक अशी डील ठेवली होती जी मी नाही रिव्हील करू शकत की डील कशी होती, बट त्यांनी सांगितली की अशी अशी डील आम्ही तुला ऑफर करू शकतो. आणि मग त्यांनी रिलीजबद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिली की आपण कशा पद्धतीने हे मार्केट आणि रिलीज करू शकतो, आणि त्या पद्धतीने ही जी माझी EP आहे ही रिलीज झाली होती. तुला आता कॉन्ट्रॅक्टर्सने सांगितलंय की तुझा हा वाला एपिसोड रिलीज करायचा आहे, किंवा हा वाला सर्टन सेगमेंट तुझं गाणं रिलीज करायचं, पण ड्यू टू सर्टन इश्यूज तो तुला थांबवलं आणि लांबवलं, तर त्यामुळे तुझे काय रिॲक्शन असतात का त्या बाबतीत? सारेगमासोबतच झालंय, कारण मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं डिसेंबरमध्ये, बट ते रिलीज होता एप्रिल आला, कारण त्यांच्याकडे खूप मोठे आर्टिस्ट पण आहेत, इंडियाचे बेस्ट आर्टिस्ट, आणि ते बॉलिवूडमध्ये कंटिन्यू तो लेबल काम करत असतं. तर मग या सेगमेंटमध्ये मला वाटतं की इंडिया आर्टिस्ट थोडे मागे पडतात. बट ठीक आहे की प्रत्येक डिपार्टमेंट आपापलं काम करत असतो. मग जेव्हा त्यांना एक वेळ मिळाली तेव्हा त्यांनी एप्रिलमध्ये माझ्या बड्डेच्याच दिवशी रिलीज केलं माझी EP. तर ते एक मेमरी पण आहे की मोठ्या लेवलवर त्याच दिवशी माझं गाणं जे आहे ते बाहेर आले. सारेगमा हा एक लेबल झाला तुझाच. अजून इतर दुसरे कुठले लेबल आहेत ज्यांच्यासाठी तुला म्हणजे बीट प्रोड्यूस करायचे? आय एम सेइंग कलमकार पण एक लेबल आहेत. ते रॅपर्ससाठी मी जसं म्हटलं, आणि आता बीट प्रोड्युसरसाठी नाही आहे. आणि मी बीट प्रोड्यूस पण नाही करत, मी इलेक्ट्रॉनिक म्युझिक बनवतो. मी सांगितलं प्रोड्युसर आणि बीट मेकरमध्ये खूप फरक आहे. बीट मेकर जो आहे तो फक्त हिपहॉप म्युझिक बनवतो, म्हणजे हिपहॉपसाठी बीट्स बनवतो, आणि म्युझिक प्रोड्युसर जो आहे तो स्टार्टिंगपासून सगळं काम करतो. म्युझिक पण बनवतो, मिक्सिंग मास्टरिंग करतो, आणि फुल एक आपण म्हणतो पूर्ण म्युझिक, जसे AR रहमान सर जे बनवतात त्याला आपण म्युझिक प्रोड्युसर म्हणू शकतो. सो तू त्या एरियामध्ये जास्त आहेस असं तुला बीट बोलायचं. मेकर नाही, मी म्युझिक प्रोड्युसर आहे. एलेक्स, तुझ्या अपकमिंग शोज बद्दल थोडा आम्हाला आयडिया देशील, की जे ऑडियन्सला आहेत त्यांना तिकीट जर बुक करायला लागले तर ते कसे करतील, आणि कुठे कुठे शो असणार आहे आणि कोणाबरोबर असणार आहेत? तर आता ZEE5 आणि वर्ल्ड ऑफ फाईव्हचा शो होतोय पुण्यात, खूप मोठा शो होतोय 12 तारखेला या MVP नावाचा, म्हणजे मराठी वाचलंच पाहिजे म्युझिक फेस्टिवल, आणि हा मराठी आर्टिस्टसाठी खूप मोठा शो आहे, कारण ह्याच्यात 40+ मराठी आर्टिस्ट आहेत, आणि ह्याच्यात संजू राठोड, रेटेक्स आणि अजून असे बरेच मोठे आर्टिस्ट आहेत, श्रेयस सागवेकर वगैरे हे येणार आहेत, आणि मी पण तिथे मेन स्टेज परफॉर्म करतोय. संजू राठोडचा तू पॉईंट घेतलास, त्याबरोबर म्हणजे तुझा आधी इंटरॅक्शन झालाय का ह्या कुठल्या आर्टिस्ट बरोबर जे आता MVP मध्ये तू हे करणार आहे, होस्ट करणार आहेस तेव्हा? क्रिटेक्सचा माझा जुना मित्र आहे, म्हणजे तिचा पॉप होण्याआधीपासून आम्ही मित्र आहोत. तर आणि श्रेयस सागवेकरशी पण मी इंस्टाग्रामवर कनेक्टेड आहे, तर आमचं त्याच्यावर पण बोलणं होतं. तर हे 2 आर्टिस्ट आहेत. आणि संजू राठोड याच्याबद्दल काही तुला बोलायचं? नाही, म्हणजे मी त्याला कधी आधी भेटलोच नाही, तर ही पहिली वेळ आहे जेव्हा मी आता मेन स्टेज त्याला भेटणार, तर मी पण एक्सायटेड आहे. ड्रीम कोलॅब मला म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती तुला असं म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्टिन गॅरेज बरोबर परफॉर्म करायचं आहे, किंवा असं कोण दुसरा आर्टिस्ट आहे का ज्याच्याबरोबर तुला परफॉर्म करायला असं आवडेल? म्हणजे म्युझिक बनवायला मला आवडेल त्याच्यासोबत नक्कीच. मार्टिन गॅरिक्स हा तर एक आयडल आहेच माझा. परत डेव्हिड गुट्टा एक आहे, ते मस्त म्युझिक तो बनवतो, आणि न्यूक्लिया जर आपण इंडियात बघितलं तर खूप नेक्स्ट लेवल म्युझिक आहे. तर या लोकांसोबत नक्कीच मला म्युझिक बनवायला आवडेल. आणि जसं म्युझिक बनवायला आवडेल, फॉर एक्झाम्पल उद्या कोणतरी थर्ड पर्सन आला की बोलला की रेलेक्स दादा मला तुझ्याकडनं शिकायचं आहे की हे तू कसं करतोस, तर त्यासाठी तुला असं वाटतं की तू ऑनलाईन मास्टर क्लासेस हे घेशील त्यांचे, तर तसा तो एक प्रोजेक्ट तुझा आहे की त्याला फक्त विचार दिलेला आहेस? असं तर अजून काहीच मी विचार नाही केलाय, बट 2018 मी जेव्हा म्युझिक नुकताच शिकून निघालो होतो तेव्हा मी एका म्युझिक स्कूलमध्ये पण होतो, ठोस स्कूल ऑफ म्युझिक त्याचं नाव आहे, आणि तिकडचे जे टीचर्स आहेत त्यांना माहित होतं की मी चांगली म्युझिक आधीपासूनच बनवत होतं. त्यांनी 2018 माझा एक मास्टर क्लास ठेवला होता, तर मी ऑलरेडी कंडक्ट केला आहे. मी त्याच शिकवलं लोकांना की आपण म्युझिक कशी स्क्रॅचपासून बनवू शकतो.
पुढे पण असे प्लॅन्स आहेत का की मल्टिपल मास्टर क्लासेस घ्यायचे? जर कोणी विचारलं की कशी म्युझिक मध्ये काय प्रोसेस असेल, नक्कीच मला आवडेल ते कंडक्ट करायला, तर नक्कीच करू शकतो. आता ॲज अ ॲस्पायरिंग म्युझिक प्रोडक्शनला तू काय मेसेज देशील की तू कसा ग्रो झाला पाहिजे, तू कसा प्रोड्यूस केला पाहिजे आणि कसं मार्केट केलं पाहिजे, हे म्हणजे समोरच्या त्या ऑडियन्सला सांग. जो तुला ऐकून इन्स्पायर कदाचित झाला असेल नसेल ते आपल्याला नाही माहिती, पण त्या माणसाला तू काय सांगशील? म्युझिक तुम्ही बनवत राहा, जरी तुमचे म्युझिक पॉप झाले नाही झाले तरी म्युझिक बनवत राहायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपण फेलियरला घाबरलं नाही पाहिजे. जर वाटलं की नाही व्ह्यूज जात आहे म्युझिक, नाही स्ट्रीम जात आहेत, तरी आपण कंटिन्यू बनवलेच पाहिजे असं मला वाटतं. आणि आता रील्स वगैरे प्लॅटफॉर्म आहे, यूट्यूब सगळं फ्री आहे, आपल्याला कुठे पैसे खर्च नाही करायचे, तर आपण म्युझिक त्याच्यावर अपलोड करत जायला पाहिजे असं मला वाटतं. ते इम्पॉर्टंट स्टेप आहे. तर ते आपण जितकं अपलोड जास्त करू तितकं ऑडियन्सपर्यंत आपण पोहोचू. आणि फ्री मार्केटिंग आहे असं मला वाटतं. तर याच्या व्यतिरिक्त अजून काही गरज नाही. जर तुमच्याकडे जास्त पैसे असलेच तर Instagram ॲड्सवर तुम्ही खर्च करू शकता, तर तिथून अजून आपल्याला रीच चांगली मिळेल. सो रिलॅक्स, पॉडकास्ट आपला चालूच आहे, तर एक वन वर्ड सेगमेंट होऊन जाऊ दे. त्यामध्ये मी तुला काही प्रश्न विचारेन, तुला वन वर्डमध्येच आन्सर करायचं आहे त्याचं. ओके, हिअर वी गो. असं कुठलाही गाणं आहे जो तू कधीच परफॉर्म नाही करणार आहे किंवा तो रिमिक्स नाही करणार आहेस? लॉलीपॉप लिपस्टिक. ओके. असं कुठला एक मराठी अभिनेता आहे जो तुला अंडररेटेड वाटतो? स्वप्नील जोशी. आणि तुझा फेवरेट आर्टिस्ट? श्रेयस सागवेकर. फेवरेट व्हेन्यू? टुमॉरलँड. ओके. काय कठीण आहे जो सेट म्हणजे स्टार्ट करणं की तो एंड करणं? स्टार्ट करणं. ओके. सध्याच्या काळात असं कुठला अंडररेटेड आर्टिस्ट आहे म्हणजे जो डीजे प्रोड्युसर किंवा बीट्स मेकर आहे जो म्हणजे तुला अंडररेटेड वाटतं? एजित नावाचा एक रॅपर आहे तो. ओके. डीजे हे फक्त क्लबमध्ये परफॉर्म झाले पाहिजे की हळदीच्या इव्हेंटलाही परफॉर्म झाले हळदीमध्ये. पाहिजे? सो गाईस, हा होता आजचा पॉडकास्ट एका डीजे बरोबर. त्याच्यावर तुम्हाला वाईब झालं की नाही हे तुम्ही आता कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा. तोपर्यंत लाईक शेअर तर करतच राहा. थँक्यू.